ठाण्यातील आनंद आश्रमामध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम इथे पार पडतोय। ही थेट दृश्य आपण त्याचीच पाहतोय। यावेळेला आपल्याला प्रताप सरनाईक आणि संजय राठोड देखील उपस्थित असल्याचं दिसतंय। ठाण्यातील या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, सध्या कुठला हा सोहळा सुरू आहे? ठाण्यातील आनंद आश्रमात एकनाथ शिंदे पोहोचले आहेत। ठाण्यातल्या टेंबी नाका इथे आनंद मठ म्हणजे आनंद दिघे यांचं निवासस्थान आहे। एकनाथ शिंदे आणि तमाम शिवसैनिकांचं जे श्रद्धास्थान आहे तिथं कोणताही आनंदाचा क्षण असला किंवा कोणताही विजय झाला तर त्या ठिकाणी येऊन अभिवादन केलं जातं, पुष्पहार पुष्पगुच्छ अर्पण केले जातात। आणि याच पार्श्वभूमीवरती काल जी बिनविरोध निवडणूक झालेली आहे ठाणे पालघर या मतदारसंघातून रवींद्र फाटक हे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेलेले आहेत। तर ते आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, मंत्री संजय राठोड असतील, अनेक काही आमदार आहेत, त्याच पद्धतीनं पदाधिकारी आहेत, हे सगळे इथे येऊन त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलेला आहे, त्यांचं अभिवादन केलंय। काल जो विजय झाला ज्या पद्धतीनं शिवसेनेनं 2 जागा ज्या आहेत त्या बिनविरोध निवडून आणल्या त्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे हे कालपासून कुठे दिसले नव्हते। कारण का नाशिकचं जे घडलं या प्रकरणामध्ये शेवटपर्यंत काय करता येईल, कसं करता येईल याची रणनीती जी आहे ते एकनाथ शिंदे आखत होते। आणि काही व्यक्तिगत त्यांच्या ज्या घरगुती कार्यक्रम होते त्यानंतर एकनाथ शिंदे जे आहेत ते आज या ठाण्यामध्ये इथं आलेले आहेत। त्या ठिकाणी रवींद्र फाटक यांनी त्यांचा सत्कार केलेला आहे। त्याच पद्धतीनं रवींद्र फाटक यांचा देखील एकनाथ शिंदे यांनी सत्कार केला आहे। म्हणजे एकंदरीत जे यश काल मिळालेलं आहे त्याचं एक प्रकारे सेलिब्रेशन म्हणावं किंवा आपले जे वरिष्ठ किंवा ज्यांचे आशीर्वाद घेणं गरजेचं आहे अशांचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी जो कार्यक्रम आहे तो साजरा केला जातोय। आपण पाहिलं दृश्यामध्ये तर एकनाथ शिंदे यांनी रवींद्र फाटक यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन केलंय। तर या विजयाचं संपूर्ण श्रेय जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तमाम शिवसैनिकांनी दिले आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यांचा देखील बुके आणि शाल घालून त्यांचा त्या ठिकाणी सत्कार केलेला आहे। याच बरोबरीनं या प्रत्येक जो क्षण असतो आनंदाचा त्या क्षणामध्ये एक बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची आठवण केल्याशिवाय किंवा यांना अभिवादन केल्याशिवाय या शिवसैनिकांचा कुठलंही यश जे आहे ते सार्थकी लागत नाही, पूर्ण होत नाही। आणि त्याच पार्श्वभूमीवरती या आनंद मठामध्ये या पद्धतीनं सर्व तयारी जी आहे ती केली होती आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जो कार्यक्रम जो सोहळा आहे तो सुरू आहे। जी, नक्कीच आपण पाहतोय विजयाचा गुलाल इथे उधळला जातोय कारण बिनविरोध निवडून आलेले आहेत रवींद्र फाटक। धन्यवाद अजित आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आनंद आश्रमातून ही थेट दृश्य आपण पाहतोय। रवींद्र फाटक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत ठाणे पालघर विधान परिषद मतदारसंघातून आणि त्यांचा सत्कार केला जातो इथे आनंद आश्रम इथली ही थेट दृश्य आपण पाहतोय। कारण बिनविरोध निवड झालेली आहे आणि विजयाचा गुलाल उधळण्यासाठी हे शिवसेनेचं प्रेरणास्थान आहे। ठाण्यातील हे आनंद आश्रम आनंद मठ इथे सर्व नेते मंडळी जमा झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा इथे पार पडतो।
आपण पाहतोय आनंद आश्रमातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। रवींद्र फाटक यांचा सत्कार करण्यात आला। इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रवींद्र फाटक यांचा सत्कार करण्यात आला, कारण ते ठाणे पालघर या विधान परिषद मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले आहेत। त्यामुळे आता इथे विजयाचा गुलाल उधळत जल्लोष साजरा केला जातोय। यावेळेला प्रताप सरनाईक आपल्याला पाहायला मिळतात, संजय राठोड देखील उपस्थित आहेत, इतर नेते मंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं दिसतंय। जल्लोष साजरा केला जातोय। ठाण्यातील आनंद आश्रमातली ही दृश्य आपण पाहतोय, कारण बिनविरोध विजय झालेला आहे आणि तोच जल्लोष साजरा करण्यासाठी सर्व नेते मंडळी इथे जमलेले आहेत। गेल्या 2 दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फारसे सक्रियपणे दिसत नव्हते आणि त्यानंतर बिनविरोध निवड झालेली आहे रवींद्र फाटक यांची आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी ते आज थेट ठाण्यातील या आनंद आश्रमात, आनंद मठामध्ये पोहोचले। हे शिवसेनेचं प्रेरणास्थान समजलं जातं, ठाण्यातील आनंद आश्रम, आणि इथे आनंद दिघे आणि बाळासाहेबांच्या फोटोला अभिवादन करण्यात आलं आणि त्यानंतर विजयाचा गुलाल उधळण्यात आलेला आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। कार्यकर्त्यांकडून इथे जल्लोष साजरा केला जातोय, ढोल वाजवला जातोय आणि इथे गुलाल उधळण्यात आलेला आहे। रवींद्र फाटक यांचा सत्कार करण्यात आलेला आहे, कारण बिनविरोध ते निवडून आले ठाणे पालघर या मतदारसंघातून आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम इथे पार पडलोय आणि इथे थेट दृश्य आपण पाहतोय। इथे कार्यकर्त्यांकडून देखील जल्लोष साजरा केला जातोय। ठाण्यातील आनंद आश्रमातली ही दृश्य, बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या फोटोला अभिवादन केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि त्यानंतर रवींद्र फाटक यांचा सत्कार करण्यात आला। शाल आणि श्रीफळ देत त्यांचा सत्कार करण्यात आला आणि कार्यकर्त्यांकडून देखील इथे जल्लोष साजरा केला जातोय। ही सत्कार करतानाची दृश्य आपण पाहतोय। बिनविरोध निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच बाहेर आले आहेत, माध्यमांसमोर आलेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला पाहायला मिळत आहेत। ठाण्यातील आनंद आश्रममध्ये हा सत्कार सोहळा पार पडतोय। रवींद्र फाटक यांचा बिनविरोध विजय झालेला आहे आणि त्याचा जल्लोष साजरा केला जातोय कार्यकर्त्यांकडून। त्याचीच ही दृश्य, सत्काराची ही दृश्य आपण पाहतोय। शाल आणि श्रीफळ देत त्यांनी सत्कार केला।